माजी आमदार राजेंद्र राऊत हे नाव आता केवळ राजकारणापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर हजारो सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या स्वप्नांना दिशा देणारं नाव बनलेलं आहे. उपळाई ठोंगे एक साधं छोटंसं गाव. त्या गावातील मातीशींना जोडलेला, कष्टातून आयुष्य घडवणारा एक सर्वसामान्य मुलगा दीपक वैद्य. ना मोठं घराणं, ना राजकीय वारसा, फक्त मेहनत, प्रामाणिकपणा आणि लोकांप्रती असलेली निष्ठा. अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत त्याला उमेदवारी देणं, त्याला विजयी करून आणणं आणि पुढे थेट सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदावर बसवणं हे केवळ राजकारण नाही, ही एका नेत्याची आपल्या माणसांवर असलेली अपार श्रद्धा आहे. आज जेव्हा दीपक वैद्य अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसले, तेव्हा ती केवळ फक्त एका व्यक्तीची जीत नव्हती, तर तो प्रत्येक गरीब घरातील आईचा विजय होता, जी आपल्या मुलासाठी मोठी स्वप्न पाहते. तो प्रत्येक कार्यकर्त्याचा विजय होता, जो निस्वार्थीपणे काम करतो पण कधीही प्रकाश झोतात येत नाही. तो त्या प्रत्येक गावकऱ्याचा विजय होता, ज्याला वाटत होतं आपल्यासारख्या माणसाला संधी मिळेल का. राजेंद्र राऊत यांनी त्या सर्व प्रश्नांना उत्तर दिलं. हो, संधी मिळते, जर नेतृत्व खरं असेल तर. आज राजकारणात स्वार्थ, सत्ता आणि पैशाचा खेळ सुरू असताना एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या डोळ्यातील स्वप्न ओळखून त्याला वास्तवात आणणं हा त्याग सोपा नाही. यासाठी लागते ती मोठी मनाची श्रीमंती आणि आपल्या माणसांवर असलेला अढळ विश्वास. कदाचित म्हणूनच आज अनेकांच्या डोळ्यात पाणी आहे आणि ओठांवर एकच भावना, राजा भाऊ, तुम्ही फक्त नेता नाही, तर आमच्या स्वप्नांचा आधार आहात. तुम्ही खरंच लोकनेते आहात.